आज आपण बनवतोय मूग डाळीचा डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी। तर चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे मिरच्या भाजून घेतल्या आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेत। 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आपल्याला। त्यानंतर घ्यायचा आहे थोडासा लसूण आणि दळतानाच त्यात कोथिंबीर आणि मीठ सुद्धा टाकून घ्यायचे आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर आपण डोसा बनवण्यासाठी जी मूग डाळ घेतली ती 4 तास भिजत घातली होती मी आणि व्यवस्थित ती मूग डाळ छान भिजून द्यायची। तुम्ही ज्याला साल असते ती मूग डाळ सुद्धा घेऊ शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मूग डाळ घेतली आहे। त्यात घेतलाय थोडासा लसूण, थोडंसं आलं आणि 4 ते 5 मिरच्या। त्यात मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे दळतानाच। मूग डाळ छान आपल्याला 1 ग्लासभर पाणी टाकून दळून घ्यायची। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण चटणीवर थोडा तडका करून घेऊ। तर तडका बनवण्यासाठी मी त्यात 1 चमचा तेल गरम करून घेतले। त्यात मोहरी, जिरा, हिंग, तडक्यासाठी जी मिरची असते ती बोर मिरची, कढीपत्ता टाकून आपला तडका चटणीवर टाकून घेतला आहे। चटणीवर टाकल्यानंतर चटणी आपल्याला छान ढवळून घ्यायची जेणेकरून आपला तडका सगळ्या चटणीला लागला पाहिजे। तर डोसा बनवण्यासाठी आपण जी मूग डाळ घेतली होती त्यात मी 1 ग्लासभर पाणी टाकून आपल्या मूग डाळीला छान पातळसर करून घेतले। त्यानंतर एका तव्याला छान तेल लावून जसं आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला असा एक डोसा मूग डाळीचा करून घ्यायचा आहे। त्याच्या छान किनारी सुकल्यानंतर किनारी त्याच्या काढून घ्यायचे आहे आणि आपला डोसा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता डोसा असा मस्त छान झालेला आहे आपला आणि अगदी सॉफ्ट होतो ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर आपला डोसा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। किनारीने छान त्यातलं तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून तो छान खरपूस असा भाजला जाईल। तर तुमच्या मुलांना नक्की करून हा डोसा करून खाऊ घाला। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब